आम्ही काही बोललो की तो बोलणारच रोज सकाळी 9 वाजता. खरंच जर मराठा समाजातल्या गरीबातल्या गरीब शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी फायदा करायचा असेल. हैदराबाद गॅजेटवरून निर्माण झालेल्या वादाची ठिणगी आता पेट घेऊ लागली आहे. ओबीसी समाजाच्या भावना प्रखरपणे व्यक्त होत आहेत आणि ह्या पार्श्वभूमीवर काल बीडमध्ये झालेल्या महाएल्गार मेळाव्यात राजकारणाचं चांगलंच तापमान वाढलं आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातून ओबीसी समाजाचे हजारो कार्यकर्ते, नेते आणि नागरिक ह्या मेळाव्यात सहभागी झाले होते. ओबीसी हक्क रक्षणासाठी एकच आवाज उठला, आरक्षण आमचं हक्काचं, कुणाच्या देयेवर नाही. त्या मेळाव्यात बोलताना माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष पण जोरदार हल्लाबोल केला. मुंडे आपल्या भाषणात काय म्हटले पहा. आता आम्ही काही बोललो की तो बोलणारच रोज सकाळी 9 वाजता. आता एक निकाल माझ्या हाती आलाय. पडळकर साहेब, भुजबळ साहेब, आणि हा सगळ्या देशाचा निकाल आहे. ओबीसी आणि ईडब्ल्यूएस रेल्वे भरतीचा. या देशाच्या निकालात 1.5 मिनिट जास्त घेतो, फक्त वेळेपेक्षा जास्त. अजमेर मध्ये ओबीसी आणि ईडब्ल्यूएसचा 9 गुणाचा फरक आहे. अहमदाबाद मध्ये ईडब्ल्यूएस आणि ओबीसी मध्ये 6 गुणाचा फरक आहे. बिलासपूर मध्ये ओबीसी आणि ईडब्ल्यूएस मध्ये 2 गुणाचा फरक आहे. बिलासपूरच्या दुसऱ्या डिव्हिजन मध्ये 5 गुणाचा फरक आहे. चंदीगड मध्ये 7 गुणाचा फरक आहे. चेन्नई मध्ये 18 गुणाचा फरक आहे. गोरखपूर मध्ये 6 गुणाचा फरक आहे. जम्मू श्रीनगर मध्ये 16 गुणाचा फरक आहे. कलकत्ता मध्ये 6 गुणाचा फरक आहे. पटण्यामध्ये 1% फरक आहे. रांची मध्ये 12 गुणाचा फरक आहे आणि शिलीगुरी मध्ये 5 गुणाचा फरक आहे. हा ईडब्ल्यूएस मध्ये आणि ओबीसीतला फरक सांगतोय. मग मला सांगा, खरंच जर मराठा समाजातल्या गरीबातल्या गरीब शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी फायदा करायचा असेल तर ईडब्ल्यूएस शिवाय दुसरा पर्याय नाही. हे समाजानं सुद्धा लक्षात घ्यावं. कशाला त्या बिनडोकाच्या काय काय कारण आहे का? भाई आमचं तर काय घरदार काढलं, आय माय बहीण काय ठेवलं नाही. इंग्रजापर्यंत माझा तर म्हणला, माझा डोळा काढला. माझा डोळा शाबूत आहे पण ऑपरेशन झाल्यामुळे जास्त फडफडत आहे. हे आणखीन जास्त फडफडू नये बाबा, म्हणून चष्मा घातला. आता माझ्या चष्म्याची सुद्धा अडचण आहे. तो म्हणतो परळीचा चष्मेवाला, आवडलाय तर घेऊन जा. पण ओपून दिसल का नाही मला माहित नाही. ओपून दिसायला पाहिजे ना. ओपून म्हणजे आपल्याला कळालं ना आपली भाषा. मग त्यांना जगत्याला वाचत असल की आपणच लय वाचाळ समजायचं कारण नाही. मी तर बाबा हो. म्हणून आज ही एल्गार सभेची लढाई, ही लढाई कुणाला विरोध करायचा नाही. आजही मराठा समाजाने ईडब्ल्यूएस घ्यावं, 10% वेगळं आरक्षण जे त्यांना दिलं ते घ्यावं. आम्ही सोबत आहेत. आम्ही खांद्याला खांदा लावून लढा दिला. मी 25 वर्ष मराठा आरक्षणासाठी लढलोय, सर्व जातीच्या आरक्षणासाठी लढलोय आणि त्याचं रेकॉर्ड आहे. कारण ही शिकवण आहे. पण आमच्या ताटातलं कोण घेत असेल तर आम्ही सुद्धा नुसतं बघत बसणार नाही, हे आज निश्चित सांगतो. आणि कृपा करून मी जसं सांगितलं रात्री 2 वाजता फोन आला मला, तसं आपल्याला सुद्धा सांगतो. कुणाला घाबरायचं, कुणी अंगावर आलं
म्हणजे पडळकर साहेब, हाके साहेब किती डोकेबाज माणूस म्हणायचा. दसऱ्याचा मेळावा संपला रे संपला की ते म्हणले धनगराचं आरक्षण 94 ला जे भटक्यात दिले काढून टाका, 94चा GR रद्द करा. ह्याला GR तरी कळत असेल नीट. धनगराचा काढा म्हणला, पुन्हा म्हणला वंजाऱ्याचा बी काढा 2%. अरे काय काढा, अरे द्यायचं सांगा, न्यायानं हक्काचं मागायचं सांगा. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राचं काही बोलून जमणार नाही. काही दिवस माणसं तुम्ही एडे करताल, पण खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं आज ना उद्या हे कळणार आहे. त्यामुळे आज व्यासपीठावर उपस्थित आम्ही सगळेजण या छत्रपती संभाजी क्रीडा संकुलावर शपथ घेतोय. तुम्ही घ्या, आपसातले तंटे बाजूला ठेवा. आता येणाऱ्या नगरपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. मी स्टेजवर बघतोय, इतर आरक्षणाच्या वेळी अनेक लोकप्रतिनिधी समर्थन देण्यासाठी स्टेजवर येतात, पण बीड जिल्ह्यातला लोकप्रतिनिधी ज्यांनी आम्हीच मतं देऊन निवडून आणलो, आम्हीच का त्यांना ओबीसीचा आज हित वाटत नाही. म्हणून एक लक्षात घ्या, उद्या पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला आपसातच हबूक ठुकीत बसताल. तसं करू नका. मनोहर दांडे सर म्हणले, तुम्हीच बोलला, मीच आणला आणि कुणी आणला कुणाला सांगू. आता काही जण उरावर घ्यायची सवय लागलेली असले घेतले, आता काय करू. उगाच नाही घेतले, पक्षनिष्ठेसाठी घेतले. उगाच नाही, पक्षनिष्ठेसाठी घेतले. पण एकच सांगतो, आजच्या या सभेतून आपल्या आपल्या गावाला जाताना, आपल्या गावात जाताना आपल्याला तो गाव गाडा सुद्धा सांभाळायचा आहे. आपल्याला कुणाचा समाजाचा द्वेष नाही करायचा. आपला द्वेष, आपला राग, आपला संताप एक व्यक्ती आणि एक प्रवृत्ती. या संपूर्ण प्रकरणावरून राज्यातील राजकीय समीकरणे पुन्हा हल्ली आहेत. एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना दुसरीकडे ओबीसी समाज आपलं अस्तित्व जपण्यासाठी रस्त्यावर उतरला आहे. पुढील काही दिवसात सरकारचं धोरण आणि समाजांचं उत्तर राज्याच्या राजकारण ठरवणार आहे. हैदराबाद गॅजेट रद्द होणार का? धनंजय मुंडे आणि जरांगे यांच्यातला संघर्ष किती वाढणार? हे सगळं पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईल. त्यावर तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा अपडेटसाठी रामेश्वर टेक न्यूजला सबस्क्राईब करा.